शेतकऱ्यांनी आणलेला माल आपण प्रोसेस करून देतो। ही करडईची डाळ आहे, ही आपण शेतकऱ्याकडून विकत घेतलेल्या करडईची टर्पल काढून तयार केली डाळ आहे। खरं पाहिलं तर खरा नफा ह्योच आहे। आपला जो नफा आहे, आपली जी मजुरी आहे ती फक्त डेप आहे। आणि ही डेप ग्रामीण भागा असल्यामुळे आपल्याला बाहेर जायची कुठं गरज नाही। दूध व्यावसायिक, बैलवाले, बकरीवाले हे आपली इथूनच डेप घेऊन जातात। आपण 2-2.25 लाख रुपयामध्ये आपण साधारण 30 ते 40 हजार रुपये महिना पगार पाडू शकतो। शेती आता मूळ व्यवसाय जरी धरला तरी कमाईचं माध्यम नाही राहिलं। बरोबर, आपली 2-2.5 एकर शेती करून काय करता येईल म्हणून आपण विचार करता करता आपण ह्या उद्योगाकडे। ह्या मशीन मधून निघालेले हे जे तेल आहे, या तेलाला आपण डायरेक्ट खाऊ शकतो की आता पुढे काही प्रोसेस करायला? 100% आपण याला डायरेक्ट खाऊ शकतो। मार्केटचं रिफाईंड तेल आणि लाकडी घाण्याचं मूळ तेल हे दोन्हीचे एक बॉटल तुम्ही घरच्या फ्रीजच्या फ्रीजर मध्ये एक रात्रभर ठेवू शकता। ज्याचा बर्फ होईल ते डुप्लिकेट, ज्या तेलाचा बर्फ होईल तो तेल डुप्लिकेट। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं व्यवसाय किंवा उद्योगांच्या शोधामध्ये। आज आपण शेलगाव तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या बाजूला तुम्ही हे जे पाहत आहात हे एक शेड आहे पत्राचं, एक 12 बाय 12 आपण त्याला म्हणू शकतो। या शेड मधून एका उद्योजकाने व्यवसाय सुरू केलाय। केवळ 2 लाख रुपये गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे आणि अगदी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून त्या मालाला विक्री करून दर महिन्याला ते जवळजवळ 30 ते 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा कमवतात। मग हा व्यवसाय नेमका काय आहे, त्या व्यवसायाला नक्की मार्केट कसं उपलब्ध करून दिलंय त्यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रॉफिट नेमका कशा पद्धतीने ते बनवतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग करूयात सुरुवात। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। आपले जे नव उद्योजक आहे, ज्यांना व्यवसाय संदर्भात माहिती हवी किंवा ज्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्या लोकांसाठी एकदा आपला परिचय सांगा। नमस्कार, मी वसंत आंबोरे, मुक्काम पोस्ट शेलगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। आंबोरे सर, आपण आता तुमच्या या छोट्याशा जागेमध्ये, या शेडमध्ये तुमचा हा जो व्यवसाय आहे आपण आल्यापासून बघतोय, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा व्यवसायाचं सेटअप केलेला आहे। खूप छोट्या जागेमध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू केला। मला सगळ्यात अगोदर विचारण्याची इच्छा यामुळे होते कारण की तुमचा हा जो परिसर आहे, हा जो शेलगाव आहे किंवा मग हा बदनापूर म्हणजे जालन्यातील दुष्काळी भागच आपण म्हणू शकतो, बरोबर, पाण्याचे अत्यंत कमी आहे आणि या भागामध्ये शेतीवर अवलंबून असणारी मंडळी खूप जास्त आहे। तर तुम्ही ते सगळं सोडून व्यवसाय क्षेत्रात उतरलात, नेमकं काय कारण होतं? नेमकं कारण म्हणजे शेती आता मूळ व्यवसाय जरी धरला तरी कमाईचं माध्यम नाही राहिलं। बरोबर, आपली 2-2.5 एकर शेती करून काय करता येईल म्हणून आपण विचार करता करता आपण ह्या उद्योगाकडे। बर, आता तेलघाणा उद्योगच आपण करावा किंवा या उद्योगातच आपण आलं पाहिजे, हे नेमकं तुमच्या डोक्यात कशी कल्पना सुचली? ही कल्पना म्हणजे आता शेती निगडीत काहीतरी व्यवसाय। बरोबर, आपला अगोदर व्यवसाय होता दूध व्यवसाय, शेती निगडीत। त्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल शेती निगडीत, शेतकऱ्यासोबत राहून काय करता येईल आपल्याला। आपण जास्त शिकेल नसल्यामुळे आपल्याला शेती सोडता येत नव्हती आणि एकदम पुढे बाहेर जाता येत नव्हतं। शिक्षणावरून विषय निघाला तर एक मला विचारायचं वाटतं, आपलं शिक्षण किती सर? 6वा वर्ग शिकले। मित्रांनो लक्षात घेण्यासारखा विषय आहे की केवळ 6वा वर्ग यांनी शिक्षण घेतलेला आहे, तरी सुद्धा एका चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा जो व्यवसाय आहे तो उभारलेला आहे आणि त्यात ते यशस्वी आहेत। तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर हे जे सगळे मशिनरी आहेत हे ते स्वतः हँडल करतात, कुठलंही प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं नाही, तरी सुद्धा त्यातून ते चांगल्या पद्धतीने प्रॉफिट निर्माण करतात। सर आपण बोलत होता, तुम्ही हे जे तेल घाण्यासाठी आपण तेल काढतो तर त्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते तुम्ही कुठून विकत आणता? आता ग्रामीण भाग आहे, शक्यतो ग्रामीण भागात मिळतं, नाही मिळालं तर मार्केट भरपूर मोठं आहे, तुम्हाला आज काही पण उपलब्ध होऊ। तुम्ही शेतकऱ्यांकडून माल खरेदी करता? शक्यतो शेतकऱ्यांकडून। बर, मग आपल्या ह्या तेल घाण्यामध्ये कशा कशाचं तेल निघतं? आपण करडई काढू शकतो, सूर्यफूल काढू शकतो, शेंगदाणा काढू शकतो, तीळ, जवस, मोहरी आणि पाहिजे असलं तर बदाम। बर, आता ह्या सगळ्या गोष्टी तर उपलब्ध शक्य नाही आपल्याकडे, बदाम किंवा ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल, परंतु तुम्ही सूर्यफूल आणि जे करडई आहे हे तुम्ही शेतकऱ्यांकडून? 3 मुख्य आहे आपले, भुईमग आणि करडई आणि सूर्यफूल, आणि हे ग्रामीण भाग असल्यामुळे सहज उपलब्ध होणार। बरोबर बरोबर। आणि मला सांगा, ह्याला तुम्ही पुढे विक्री कशी करता, ह्याला तुम्ही कस्टमर कसे मिळवले? आपलं शक्यतो काउंटर सेलच आहे,
पण मग गरज पडली तर आपण बाहेर पाठवू. काउंटर सेल म्हणजे जागेवर विकता? जागेवरच. इथे तुमच्याकडे कस्टमर येतात? 100% येतात. कशा पद्धतीने त्याची मार्केटिंग केली होती तुम्ही? आता मार्केटिंग आपली कोण काही जास्त झालेली नाहीये, पण जालना संभाजीनगर रोड असल्यामुळं आणि मित्र परिवाराचं सहकार्यामुळे आपल्याला जास्त काही अडचण आली नाही. बरोबर. आता ह्याला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विक्री करता येऊ शकते? हो. बऱ्याच युवकांना या व्यवसायाबद्दल इच्छा असेल, नवतरुण आहेत किंवा महिला भगिनी आहेत ज्यांना या व्यवसायाबद्दल उत्सुकता आहे की आपणही हा व्यवसाय सुरू करावा, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण काय सांगाल की या व्यवसायात येण्यासाठी लागत जेवढी तुम्ही लावली तेवढी लावून आपण किती प्रॉफिट बनवू शकतो? आपली मशीन 2-2.25 लाखापर्यंत जाते. बरोबर. मशीन व्यतिरिक्त आपले काउंटर, तेल स्टॉक करायला टीप वगैरे काय याच्या व्यतिरिक्त आपण जे जे करू शकतो ते करू शकतो, पण कमीत कमी 2-2.25 लाखापर्यंत आपण चालू करू शकतो. आपण 2-2.25 लाख रुपयामध्ये आपण साधारण 30 ते 40 हजार रुपये महिना पगार पाडू शकतो. बर. प्लस मध्ये तुम्ही याच्या पुढे किती जाता? बरोबर. आता आज एक गाणं असल्यामुळे आपण 35 ते 40 हजार रुपये महिना कमवतो. तुम्ही उद्या पुन्हा वाढू शकता याला. बरोबर. डे नाईट चालू शकतो किंवा 2 चालू शकतो. 60-70 हजारांपर्यंत पण जाऊ शकतो. 50-60-70 काही जास्त अडचण नाही. बरोबर आहे. तुम्ही 30-40 लिटर जर तेल विकलं तर तिथपर्यंत जायला अडचण नाही. बरोबर. आपण तेलाचे जे उद्योग आहेत ते अनेक प्रकारचे उद्योग पाहिलेले आहेत. मग त्यामध्ये लाकडी तेल घाणं असेल किंवा आपलं रिफाइंड जे ऑइल आहे ते पाहतो आपण. आता मला सांगा, लाकडी तेल घाण्याचं जे तेल आहे ते रिफाइंड ऑइल पेक्षा वेगळं कसं आहे? वेगळं म्हणजे किमतीमध्ये आपण रिफाइंड पेक्षा डबल चालतो. बरोबर. कारण की आता करडईचा रेट चालू आहे 6,000 रुपये रिफाइंड ऑइलचा. लाकडी तेल, लाकडी करडई रॉ मटेरियल जे त्याची किंमत 6,000 रुपये प्रति क्विंटल. बरोबर. त्याच्यापासून आपल्याला फक्त 20 लिटर तेल निघणार आहे. बर. आता शेतकऱ्याने किंवा जे लोक तेल घेते मार्केट मधलं रिफाइंड किंवा घाण्याचं किंवा कच्चे घाण्याचं म्हणून स्वस्त घेणाऱ्या लोकांनी याचा विचार करावा. बरोबर. आता लाकडी तेल घाणा हा व्यवसायाबद्दल जर तुम्ही सांगितलं, पण काही असे विषय आहेत जसं अनेक वेळा लोकांना प्रश्न पडतो की लाकडी तेल घाण्याचं जे शुद्ध तेल आहे ते रिफाइंड तेलापेक्षा वेगळं आहे, ते कसं ओळखायचं त्याबद्दल एकदा सांगा. तेल ओळखणं काही जास्त अवघड नाही. बर. मार्केटचं रिफाइंड तेल किंवा जे लोक घाण्याचं म्हणून विकतात त्यांचं तेल आणि लाकडी घाण्याचं मूळ तेल, ते दोन्हीचे एक बॉटल तुम्ही घरच्या फ्रीजच्या फ्रीजर मध्ये एक रात्रभर ठेवू शकता. ज्याचा बर्फ होईल ते डुप्लिकेट. ज्या तेलाचा बर्फ होईल तो तेल डुप्लिकेट. बरोबर. आणि या व्यतिरिक्त अजून कशा पद्धतीने ओळखता येतं? आता याचं पुन्हा एक आपल्या हातावर तेल घेऊ शकतो आपण. आपलं घाण्याचं तेल घ्यायचं आणि पाण्यानं स्वच्छ करायचं. बरोबर. आपले हात एकदम स्वच्छ होऊन जाते. आणि मार्केटचं तेल जर आपण हातावर घेतलं तर ते साबण सोड्याशिवाय हात आपले स्वच्छ होत नाही. बरोबर. अंबोरे सर, मार्केटमध्ये शेंगदाण्याचं तेल जे रिफाइंड ऑइल आहे ते काय किलो मिळतं आज? लिटर 280 ते 200 रुपये लिटरनं मार्केटचं रिफाइंड शेंगदाणा तेल मिळतं. 180 ते 200 रुपये प्रति लिटर. बर. आणि आपल्याकडे लाकडी तेल घाण्याचं शुद्ध तेल काय लिटर मिळतं? आपलं 280 रुपये प्लस. त्याच्या पुढे? हो. मग आज शेंगदाण्याचे रेट थोडे स्थिर असल्यामुळे आपण 280 रुपये प्रति लिटर देतो. कारण की शेंगदाणा 40% उतार येतो. 10 किलो शेंगदाण्याला 4 ते 4.25 लिटरच्या वरती तेल जात नाही. बरोबर आहे. मग मार्केट मधलं तेल स्वस्त का मिळतं? आता हे प्रत्येकानं विचार करायची गरज आहे. मी तर सांगू शकता, मी तर सांगितलं की शेंगदाण्याला 40% तेलाचा उतारा येतो, करडईला 20% तेलाचा उतारा येतो, सूर्यफुलाला 25 ते 30% तेलाचा उतारा येतो. 30% तेलाचा उतारा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एका किलोला 30%. बरोबर. हा, एका किलोला 30%. 10 किलो सूर्यफुलाला आपल्याला 25 ते बरोबर 2.25 ते 2.5 लिटर तेल नाही. ओके. तर त्या तेलाच्या पाठीमागे काय लॉजिक असू शकतं? आता लॉजिक आपण कमी शिकलेले असू शकतं त्याच्यामध्ये. आपण कमी शिकलेले, आपण काही प्रूफ करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण ते कंपनीवाले काय भेसळ करते किंवा काय पाम तेल घालते किंवा अजून काय घालते ते आपण सांगू शकत नाही. पण आपण आपल्या तेलाची गॅरंटी देऊ शकतो. बरोबर. अंबोरे सर, आम्हाला एकदा आपण हे जे तेल तयार करता त्याच्या प्रोसेस बद्दल एकदा सांगा. आता आपलं हे जे मशीन आहे ऑइल, एकदा मशीन सुद्धा दाखवा. आता हे मशीन आहे, या मशीन मध्ये आपण रॉ मटेरियल काय काय टाकता? ही करडईची डाळ आहे. ही आपण शेतकऱ्याकडून विकत घेतलेल्या करडईची टर्पल काढून तयार केली डाळ आहे. बर. आता हे याला पुढे काय प्रोसेस करता तुम्ही? याला पुढे प्रोसेस आपण डायरेक्ट घाण्यात टाकतो.
आपलं स्टार्ट झालं हा. की गरजेनुसार आपण पाण्याचं प्रमाण देतो बर. आणि आपली प्रोसेस चालू होऊन जाते. बरोबर आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून बाकी कशा कशाच आपण ऑइल प्रोसेस करता? ऑइल, करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, तीळ आणि खोबरा. बर, ठीक आहे. आणि याच्यामधून निघणारी जी ढेप आहे हा. त्याचं पुढं कसं नियोजन होतं किंवा त्याच्यातनं तुम्हाला काय आता दाखवा नाही? खरं पाहिलं तर खरांना पाहिजे. हा, ही आता ही ढेप आता आपण तेलाचं आणि मार्केटच्या रॉ मटेरियलचा विचार केला तर आपण तेलाचे पैसे आपले फक्त रॉ मटेरियलचे तयार होते. हा. आपला जो नफा आहे, आपली जी मजुरी आहे ही फक्त डेप आहे. बर. आणि ही डेप ग्रामीण भागा असल्यामुळे आपल्याला बाहेर जायची कुठं गरज नाही. दूध व्यावसायिक, बैलवाले, बकरीवाले हे आपली इथूनच डेप घेऊन जातात. आता लाकडी तेल घाण्यामधून आपल्याला उत्पन्न कशा कशाच्या माध्यमातून मिळतं? आता आपण आपलं तेल तयार करून विकतो. बरोबर. शेतकऱ्यांनी आणलेला माल आपण प्रोसेस करून देतो, त्याच्यात आपल्याला चांगलं उत्पन्न आहे. आणि शेतकरी आता जागरूक झालेले आहे. आता ज्यांच्याकडे पैसे नाही ते तेल नाही नेऊ शकत, पण ते स्वतः आता उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे. बर. आता करडीच्या डेपीमधनं किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्ही याच्यातून काढता त्या प्रत्येक गोष्टीची डेप तयार होते. बरोबर. प्रत्येक गोष्टीची डेप तयार होते. ती डेप मग तुम्ही स्वतः विक्री करून त्याचे परत तुम्हाला ऍडिशनल त्यात इन्कम प्रॉफिट मिळतं. हा, प्रॉफिट आपण. ह्या मशीन मधून निघालेले हे जे तेल आहे, हा, या तेलाला आपण डायरेक्ट खाऊ शकतो की आता पुढे काही प्रोसेस करायला? 100% आपण याला डायरेक्ट खाऊ शकतो. हा. आपल्याला जर गरज वाटली तर आपण नॉर्मल त्याला गरम करू शकतो. गरम करू शकतो? नाही तर अजिबात गरज नाही, कारण की याच्यात आपण काही मिलावट केलेलं नसल्यामुळे आपण डायरेक्ट खाऊ शकतो. म्हणजे लाकडी तेल घाण्याचं जे तेल आहे ते तुम्ही तेलबियातून तेल काढलं, एक्स्ट्रॅक्ट केलं तर त्या तेलाला तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता? डायरेक्ट खाऊ शकतो, काही अडचण नाही, काही प्रोसेस करायची अजिबात. तर मित्रांनो, हे होते श्री आंबोरे, जे उद्योजक आहेत, ज्यांनी तेलघाणा व्यवसायामध्ये खूप चांगलं असं ते काम करत आहेत. त्यांचा नंबर आपण अधिक माहितीसाठी स्क्रीनवर देणार आहोत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हा व्यवसाय जो आहे तो कशा पद्धतीने उभा केला, कशा पद्धतीने यशस्वी केला हे सांगणं त्यामागचा उद्देश होता. तर पुन्हा भेटूया पुन्हा अशा नव्याच उद्योगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.